नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रांमधील शेजारील राष्ट्रांमध्ये जे काही संबंध आहेत ते दिवसेंदिवस अधिक तणावाचे होत चाललेत. पहलगाम येथील 22 एप्रिलचा जो काही हल्ला होता त्या हल्ल्यामध्ये 26 ते 27 निरपराध भारतीय नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला. दहशतवादी हल्ला होता हा पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी केलेला. यामध्ये आपल्या भारतीय नागरिकांना प्राण गमवावा लागला होता आणि त्यानंतर भारतानं एक एक पाऊल डिप्लोमॅटिक पद्धतीने उचलत म्हणजे सिंधू पाणी वाटप करार असेल तो रद्द केला. त्यानंतर सीमा भाग हा सगळा सील करण्यात आला आणि त्यानंतर आता भारतानं बुधवारी म्हणजेच 7 मे रोजी मध्यरात्री 1:15 ते 1:30च्या दरम्यान एक एअर स्ट्राईक केलं आणि ज्यामध्ये पाकिस्तानमधील जे काही पाकव्याप्त काश्मीर आहे या भागातील 9 दहशतवादी तळांवरती हल्ला केला आणि ती तळं उद्ध्वस्त केली. या इथूनच भारतावरती जे काही हल्ले केले जात होते दहशतवादी त्याचं हे प्रशिक्षण केंद्र होते असं सुद्धा परराष्ट्र सचिवांनी सकाळच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्ट केलं. तर एक प्रकारे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जे काही संघर्ष सुरू आहे हा आता एका वेगळ्या वळणावरती आलेला आहे आणि त्यामुळेच देशभक्तीची एक लाट आलेली आहे. प्रत्येकालाच आता युद्ध हे हवं असं वाटायला लागलंय. भारतानं पाकिस्तानच्या नाड्या आवळण्यासाठी युद्ध हाच एकमेव पर्याय असं ही परसेप्शन त्यातनं क्रिएट केलं जात आहे. खरं तर युद्ध ही अत्यंत घातक, भयानक आणि प्रचंड हानी घडून आणणारी गोष्ट आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या खुणा अजूनही पूर्णतः मिटलेल्या नाही आहेत. या दोन्ही महायुद्धानं जगावरती एक प्रकारे जगामध्ये मोठ्या प्रमाणात अपरिमित अशी हानी घडून आणलेली होती. त्यामुळे युद्ध हे कुठल्याही जे काही वाद असतील किंवा जे काही संघर्ष असतील यावरचा अंतिम उपाय नसतो, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु या पलीकडे युद्धाचे नेमके परिणाम कसे होऊ शकतात किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर भारताला सुद्धा आत्ता व्यापाराच्या दृष्टिकोनातनं आणि तेही शेतमाल व्यापाराच्या दृष्टिकोनातनं काय परिणाम भोगावे लागू शकतात किंवा भोगावे लागतात, काय गोष्टी महाग होतील, कशावरती आत्ता सध्या बलवंतर आलेलं आहे, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ मोठा जरी असेल तरी संपूर्ण नक्की बघा. तर मागच्या पंधरवड्यात जर का आपण बघितलं तर भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रांमधील संबंध हे अत्यंत तणावाचे झालेत आणि मागच्या 15 दिवसातच बासमती तांदूळ आणि दुसरीकडे सुकामेवा या दोन गोष्टींच्या किमतीवरती याचा थेट परिणाम होईल असं आता चित्र स्पष्टपणे दिसायला लागलं आहे. शेतकरी हा पिकवणारा जरी असला तरी तो एका अर्थानं ग्राहकसुद्धा आहे. त्याच्यामुळे तो ज्या पद्धतीनं पिकवतो त्याच पद्धतीनं खरेदीसुद्धा तो करत असतो. त्यामुळे एकाच वेळी उत्पादक आणि ग्राहक अशा दोन्ही भूमिकेतून शेतकऱ्याला या सगळ्या परिस्थितीकडे बघणं अत्यंत गरजेचं आहे. खरं तर बासमती तांदळाच्या किमती ह्या मागच्या पंधरवड्यात साधारणतः 10% वाढल्याचा दावा निर्यातदार आणि व्यापारी करतायत. त्याचं कारण काय आहे तर भारत आणि पाकिस्तान हे आपल्याला माहिती आहेत की बासमतीचे प्रमुख उत्पादक देश आहेत. बासमती तांदळाला विशिष्ट सुगंध असतो. त्यामुळे या बासमती तांदळाला मध्यपूर्वेतील देश असतील, अमेरिका असेल, युरोपातील देश असतील या देशांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु आता भारत पाकिस्तान यांच्यामधला जो काही संबंध आहे तर ते आणखी विकोपाला जाऊन युद्ध वगैरे होईल की काय अशी स्थिती आंतरराष्ट्रीय पातळीवरती भीतीसुद्धा निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळेच मध्यपूर्वेतील येमेन असेल, सौदी अरेबिया असेल किंवा अन्य देश असतील जे भारतासोबतच पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात तांदळाची खरेदी करत होते बासमती तांदळाची, ती आता त्यांनी भारताकडे मोर्चा वळवलेला आहे. आणि त्यामुळे भारतातील जे काही बासमती तांदळाचे भाव आहेत ते सध्या वधारलेले आहेत म्हणजे वाढलेले आहेत. तर भाव वाढलेले आहेत तर त्याच्यामध्ये मूळ कारण काय आहे तर पहिल्यांदा आपण हे समजून घेतलं पाहिजे की भारत हा देशामध्ये जगामध्ये सर्वात मोठा तांदळाचा निर्यातदार देश आहे. त्यामध्ये बासमतीचा वाटासुद्धा आपला मोठा आहे. परंतु त्यासोबतच पाकिस्तानचा एक छोटासा का होईना वाटा आहे बासमतीच्या मार्केटमध्ये. परंतु आपल्याकडे जर का आपण 2024चं सप्टेंबर बघितलं तर तेव्हापासून भारतीय बासमतीचे जे काही दर आहेत ते सातत्यानं घसरताना आपल्याला दिसत आहेत. परंतु आत्ताच्या ह्या परिस्थितीमुळे भाव हे वाढलेले आहेत. भारतात उकाडा बासमती 1509 सर्वाधिक वापरला जातो आणि या वाणाला ग्राहकांची विशेष पसंतीसुद्धा असते. मागील 2 आठवड्यात बासमती 1509ची किंमत ही 53 रुपये किलोवरून 59 रुपयांवरती पोहोचली आहे. तर स्टीमेड बासमती तांदळाची किंमत 62 रुपये प्रति किलोवरून 69 रुपयांवरती पोहोचली आहे. तसंच किरकोळ बाजारात सेला तांदळाची किंमत प्रति किलो 75 रुपये आणि उच्च प्रतीच्या बिर्याणी तांदळाची किंमत 80 रुपये प्रति किलो झालेली आहे. आता हे झालंय कशामुळं तर भारत पाकिस्तान यांच्यामध्ये जी काही सध्या संघर्षाची स्थिती आहे त्या पार्श्वभूमीवरती. खरं म्हणजे आपण जर का वार्तांकन बघितलं आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मीडियाचं तर मागच्या 5 वर्षापासून तरी
पाकिस्तानची अवस्था अत्यंत वाईट आहे. मध्यंतरी तिथं अन्न टंचाईचं संकटसुद्धा पाकिस्तानवरती उभं राहिलेलं होतं. त्यामुळं आता यासोबतच पाकिस्तानमध्ये तर मोठ्या प्रमाणात बासमती आपल्याला उपलब्ध होणार नाही, पण भारताची बाजारपेठ हातातनं जाऊ नये त्यामुळे मध्यपूर्व देशांनी भारताकडून मोठ्या प्रमाणात तिथल्या खरेदीदारांनी भारताकडून मोठ्या प्रमाणात बासमती तांदूळ खरेदीसाठी पावलं उचललेली आहेत आणि त्या पद्धतीने खरेदीसुद्धा सुरू आहे. दुसरीकडे अमेरिकेनं सुद्धा टॅरिफ जे काही लावलं जातं आहे अमेरिकेकडून म्हणजे ट्रम्प सरकारकडून, तर त्या टॅरिफच्या आधीच ही तांदळाची मोठ्या प्रमाणात खरेदी करून आपल्या देशातील साठा म्हणजे अमेरिकेतील साठा हा चांगला करून ठेवता येईल का यासाठी अमेरिकन खरेदीदारसुद्धा प्रयत्न करतात आणि या पार्श्वभूमीवरती तांदळाचे दर हे आत्ता वाढलेले दिसत आहेत. खरं तर 2024च्या सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारनं देशांतर्गत तांदळाचा साठा हा कमी होऊ नये यासाठी किमान निर्यात मूल्य हे तांदळावरती आकारलेलं होतं आणि त्यामुळं 2024च्या सप्टेंबर महिन्यापासूनच सातत्यानं बासमतीचे दर हे खाली येत आलेले होते. तांदळाचे दर हे दबावत होते. त्यानंतर काही दिवसांनी केंद्र सरकारनं किमान निर्यात मूल्य हटवलं, परंतु दुसरीकडे मुद्दा असा झाला की तोपर्यंत देशातील साठा हा मोठ्या प्रमाणात वाढला आणि पुरवठा फुगल्यामुळं देशाच्या अंतर्गत ज्या काही किमती होत्या तांदळाच्या त्या पडल्या आणि दुसरीकडे असं सुद्धा झालं की आंतरराष्ट्रीय बाजारात भारताची जी काही निर्यातदार म्हणून जी काही प्रतिमा होती ती बेभरवशाची झाली. म्हणजे भारत कधीही मनात आलं की निर्यातीवरती बंधनं घालू शकतो अशा प्रकारची एक प्रतिमा भारत सरकारची निर्माण झाली आणि त्यामुळं तांदूळाची जी काही आंतरराष्ट्रीय बाजारपेठ होती बासमतीची विशेषतः ती पाकिस्तानकडे गेली. म्हणजे पाकिस्तानमधून मध्यपूर्वेतील देशांसोबतच इतरही देशांनी तांदळाच्या खरेदीसाठी पाकिस्तानकडे जायला सुरुवात केली. त्यातनं भारताकडून ही बाजारपेठ हातातनं जाते की काय अशी परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली होती. दुसरीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्या संघर्षाच्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेसपासून सीमा भाग हा बंद करण्यात आलेला आहे त्यावेळेसपासून सुक्या मेव्याच्या किमतीही आपल्याकडे वाढतील असं बोललं जातं आहे. खरं तर भारत हा पाकिस्तानकडून सुकामेवा काही आयात करत नाही, तो खरं तर अफगाणिस्तानमधनं आयात करतो आणि साधारणतः 20,000 टन इतका सुकामेवा हा अफगाणिस्तानमधनं भारतात आणला जातो. परंतु हा सुकामेवा भारतात आणताना हा येतो कुठून तर पाकिस्तानच्या मार्फत येतो. म्हणजे पाकिस्तान माध्यमातनं जे काही मार्ग आहेत तिथनं येतो आणि त्यामुळं ही वाहतूक हवाई पद्धतीनं केली जाते. या हवाई वाहतुकीला आता भारत सरकारनं बंधनं घातलेली आहेत, बंदच केलेली आहे, जवळपास सीमाभागही बंद आहे. त्यामुळं सुकामेव्याच्या किमतीतसुद्धा आता वाढ होऊ शकते अशी चिन्हसुद्धा आहेत. खरं तर सुकामेवा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आणला जातो. त्यामध्ये जर्दाळू असेल, बदाम असेल, काळे हिरवे मनुके असतील, पिस्ते असतील, अक्रोड असतील या शेतमालाचा प्रामुख्यानं समावेश आहे आणि अफगाणिस्तान हा भारताचा त्यासाठी एक मोठा पुरवठादार देश आहे. परंतु आता मुद्दा असा आहे की अफगाणिस्तानमधील जी काही आयात आहे ती एकतर दुबईच्या मार्फत करावी लागेल अशी चिन्ह दिसू लागत आहेत आणि दुसरीकडे इराणमधील चाबाहार जे काही बंदर आहे या बंदराच्या मार्फत एकतर करावी लागू शकते अशी शक्यतासुद्धा निर्माण झालेली आहे आणि याच्या संदर्भात निर्यातदारांनी मार्गाची चाचपणी सध्या सुरू केलेली आहे. खरं तर ज्यावेळेस वाहतूक ही हवाई मार्गाऐवजी बंदरं असतील किंवा इतर मार्ग असतील याच्यातनं केली जाते त्यावेळेस त्याचा खर्चही सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढतो आणि वेळही त्याला मोठ्या प्रमाणात लागतो. मनुके असतील किंवा पिस्ते असतील, अक्रोड असतील, औषधी गुणकारी असे समजले जातात आणि त्यामुळे त्याचा औषधी वापरसुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु जर यांची निर्यात लांबणीवर पडली, कारण की जसं का आपण बघितलं तर इराणचं चाबाहार नावाचं एक बंदर आहे आणि या बंदराच्या मार्फत ही आयात करता येऊ शकते असंही बोललं जाते. परंतु या मार्गे साधारणतः 1 ते 1.5 महिना हा शेतमाल जो काही आहे ह्या कमोडिटीज ज्या आहेत त्या भारतात यायला 1 महिन्याचा कालावधी अधिकचा लागू शकतो आणि त्यामुळं या मालाच्या गुणवत्तेवरती सुद्धा परिणाम होऊ शकतो अशी निर्यातदारांमध्ये भीतीसुद्धा निर्माण झालेली आहे. सुकामेवा असेल तर सुकामेव्याच्या किमतीतसुद्धा 10% जवळपास वाढ झालेलीच आहे. मागच्या 10-15 दिवसातही आपण त्यामध्ये बघितलं तर ती वाढ आपल्याला कायम दिसते. येणाऱ्या काळात आपल्याकडे सध्या तर लगनसराईचा काळ आहे, लगनसराईमध्ये आपल्याकडे सुकामेव्याला महत्त्व आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याची मागणी असते. दुसरीकडे पुढचा जून-जुलै हा काळ आपल्याकडे सणांचा काळ असतो आणि सणांच्या काळात आपल्याकडे मोठ्या प्रमाणात परत एकदा मागणी वाढते सुकामेव्याची. त्या काळात कदाचित भारत-पाकिस्तानचे संबंध जर का असेच राहिले किंवा याच्यात अधिक हे वाद चिघळत गेले, याचं रूपांतर जर का युद्धात झालं तर याची मोठी किंमत भारतीय नागरिकांना, ग्राहकांना सुद्धा चुकवावी लागणार आहे. तर यामुळं बासमती राईस असो किंवा सुकामेवा असो आपल्याला तसं वरवर बघता आता काही जण असंही म्हणतील की आम्ही आमच्या देशातच पिकवू आणि आमच्याच इथे हे आमचं आम्ही खाऊ, पण आम्हाला भारत पाकिस्तानी युद्ध झालंच पाहिजे आणि पाकिस्तानच्या नाड्या मुसक्या आवळल्याच पाहिजे. अर्थात युद्ध हे काही याच्यावरचं अंतिम उत्तर नसतं.
असं आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक सांगतात। त्यामुळं भारत पाकिस्तान जर का युद्ध झालं तर त्याचे परिणाम आपल्याला यानं त्या प्रकारे भोगावे लागतील। भारतानं सुद्धा याच्या आधीही पाकिस्तानसोबतचे जे काही युद्ध केलेत किंवा इतर जे काही संघर्ष पाहिलेत त्याच्याही किमती आपण चुकवलेल्याच आहेत। त्यामुळं युद्ध हा काही यावरचा पर्याय नाही आहे, परंतु अशा प्रकारे या युद्धजन्य सदृश्य परिस्थितीचा आत्तापासूनच परिणाम हा भारतीय शेतमालाच्या व्यापारावरती आणि त्यासोबतच ग्राहकांच्या खिशावरती होऊ लागलाय। ज्यांना असं वाटतं की युद्ध हाच उपाय आहे त्यांनी ह्या गोष्टी अर्थकारण नेमकं समजून घेतलं पाहिजे। खरं तर आंतरराष्ट्रीय व्यापार असेल किंवा संबंध असतील हे जर का सुरळीत राहिले, त्यामध्ये शांतता राहिली, स्थिरता राहिली तरच देशादेशातील व्यवहार हा वृद्धिंगत होत असतो आणि त्यामुळं त्याचा फायदा हा इथल्या उत्पादक जो काही वर्ग आहे त्याला सुद्धा मिळतो आणि ग्राहकांना सुद्धा मिळतो। त्यामुळे एक प्रकारे अन्नधान्य टंचाईपासून तर महागाईपर्यंत ह्या गोष्टींना जर का आपल्याला बाण घालायचं असेल तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती शांतता आणि स्थैर्य हे गरजेचं असतं, असं आंतरराष्ट्रीय बाजाराचे अभ्यासक जे काय आहेत ते सुद्धा म्हणतात। तर एकूणच भारत पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? आत्ताची जी काही मी तुम्हाला ज्या 2 गोष्टी सांगितल्या त्याबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।